आजचं वचन आहे इब्री लोकासपत्र अध्याय 12 आणि वचन 16 मध्ये असं लिहिलं आहे, देवाच्या कृपेला कुणी उणे पडू नये. हालेलुया. प्रियांनो, हा कृपेचा काळ आहे. या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वर त्याची कृपा आपल्यासाठी वाढवत आहे. का वाढवत आहे? कारण मनुष्य हा ऐहिक सुखाकडे आपलं लक्ष लावत आहे, जार कर्मे होत आहे, मूर्तीपूजक होत आहे, शरीराची वासना पूर्ण करणारा होत आहे, पापाकडे नरकाच्या वाटेवर मनुष्य हा निघाला आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगत आहे की हा कृपेचा काळ आहे. आपण पापी असताही देव आपल्यावर कृपा करत आहे. पण जर त्या कृपेचं महत्व आपल्याला नाही, जर ती कृपा आपण प्राप्त करून घेत नाही, वचन सांगत आहे आपल्यापैकी अनेक जण त्या कृपेला उणे पडणार आहे. म्हणून आजच आपण सावध होऊया, देवाच्या कृपेला, दयेला ओळखून घेऊया आणि आजच देवाची दया, कृपा प्राप्त करून घेऊया. कारण हा काळ कृपेचा काळ आहे. प्रभू आपणाला आशीर्वाद देव. आमेन.